तर मित्रांनो, आज आम्ही एका रेस्क्यूसाठी गेलेले, जिकडे त्यांचा कॉल आलेला आहे की घरामध्ये सापाची अंडी आहेत. तर चला बघू नक्की आपल्याला काय भेटते. तर लक्षात आलं की एक एक अंडं जेव्हा आम्ही काढून बघितलं, तर बघून लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप सारी अंडी पोकळ होती, उतळीने खालेली होती ती अंडी. तरी आम्ही ट्राय केलं की एकतरी अंडं भेटते का. आणि असं करत करत आम्हाला खूप वेळ गेला एक एक अंडं शोधता शोधता, कारण की खूप मुंग्या होत्या त्या मातीमध्ये. तर लक्षात येत होतं की अंडी काही वाचले नाही आहेत आणि प्रत्येक अंड्यामधून मुंग्या बाहेर निघत होत्या. सो असं वाटत होतं की लास्टपर्यंत असाच रेस्क्यू दिसणार आहे. तर हळूहळू असं करत करत ऑलमोस्ट तिकडे आधी 12-15 अंडी भेटली. त्यानंतर आम्ही माती शेवटपर्यंत स्टिकने व्यवस्थित काढत गेलो. तर लक्षात आलं की ऑलमोस्ट 20 अंडी आम्हाला तिकडे भेटली. तर लक्षात येत होतं की काही अंडी बघा सापांना पूर्ण डेव्हलप बेबीज होते आणि मुंग्या त्यांच्यावरती होत्या आणि सगळ्या अंड्यांची हालत तीच होती. ओळखायला येत नव्हतं नक्की कोणता साप आहे तो. तर बघा इकडे टोटल 20 अंडी आहेत तुमच्यासमोर, जी आम्ही बाहेर काढलेली आहेत. सगळी अंडी फुटलेली आहेत उतळीने, ते खाऊन टाकलेली आहेत. अंडी फोडलेली होती एकूण एक अंड. आम्ही चेक केलं, एक अंडं दिसलं ज्याच्यात बेबी डेव्हलप होता सांगितल्याप्रमाणे. तर मित्रांनो, हे डेव्हलप बेबी फक्त एका अंड्यामध्ये होतं जे बाहेर निघालेलं होतं. बाकीची सगळी अंडी रिकामी होती आणि ही आम्ही कुठूनच बाहेर नाही काढली आहेत. समोर जो बीळ दिसतोय तो उतिळीचा किंवा तो मोठा उंदीरसारखा दिसतो, त्याचा तो बीळ आहे. त्यांनी त्या मातीसोबत त्यांना बाहेर काढून टाकलेलं अंडं. आणि हे पूर्ण अंडे नसून पूर्ण शेल्स हे रिकामे होते. आम्ही तिकडे सोडून जाऊ शकत होते. शेल्स बिनकामाचे होते, काहीच कामाचे नव्हते आमच्या. पण घरातले जी माणसं होते ते खूप घाबरलेले होते. घर रिकामी असते ते, पण ते साफसफाई करताना आलेले तेव्हा त्यांना दिसलं. तर ते खूप घाबरले होते आणि रिक्वेस्ट करत होते की घेऊन जा. त्यामुळे आम्ही त्या अंड्यांना पण व्यवस्थितपणे आम्ही एका बॉक्समध्ये ठेवलं. आता बॉक्समध्ये ठेवताना असं लक्षात आलं की त्यातली 4-5 अंडी जी आहेत ती थोडी हाताला वजन लागत आहेत आमच्या. पण आणि त्याच्यातून पण कंटिन्यू मुंग्या येतच होत्या. तर आम्ही तिकडे त्यांना काढलं नाही आणि ते जेव्हा आम्ही काढलं, जेव्हा ते अंडं फोडून बघितलं, तुम्ही बघू शकतात त्याच्यामधनं खूप सुंदर असा इंडियन रॅट स्नेक बेबी त्याचा पहिला श्वास घेत होता. जीभ काढून तो आजूबाजूचा सेन्स घेत होता. इतका मनाला आनंद वाटला की आमचा एक छोटासा प्रयत्न, जी अंडी कदाचित आम्ही फेकून दिली असती जर वजन लागलं नसतं किंवा ट्राय नसतं केलं, तर ही पिल्लं कदाचित आज जगली नसती. कारण की ह्या अंड्यामध्ये सुद्धा आत्या मुंग्या त्याला चावत होत्या आणि ते काही वेळातच 1-2 दिवसात ते मरून गेले असते. तर म्हणून आम्ही ते फोडून बघितले. तुम्ही मित्रांनो बघू शकतात ह्या अंड्यामध्ये, जे अंडं जलद फोडतोय त्या अंड्यामध्ये तुम्हाला आता मुंग्या दाखवतो मी. तर बघा ते पूर्ण तो बेबी ड्राय झालेला आहे. म्हणजे मुंग्यांनी जे प्रोटीन सापांसाठी असते, जे ते मोठे होताना त्यांच्या गरजेचं असते, ते मुंग्यांनी ऑलमोस्ट पूर्णपणे खाऊन टाकलेलं होतं. आणि बघा त्याची स्किन पूर्णपणे ड्राय दिसत आहे आणि मुंग्या बघा किती प्रमाणामध्ये मुंग्या त्याच्यातून बाहेर निघत आहेत. सगळ्या अंड्यांची कंडिशन ऑलमोस्ट हीच होती. त्यामुळे आम्ही ते पुन्हा मी एकदा बोलतो आहे, त्यामुळे आम्ही ते अंडे हॅच केलेले आहेत जबरदस्ती. नाहीतर असे कोणीही अंडे हॅच करत नाही, पण मजबुरीमध्ये आम्हाला ते हॅच जबरदस्ती करावे लागले. हे पिल्लू जे हातामध्ये दिसत आहे ते सुद्धा जिवंत होतं. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. पुढचा हा जो बेबी काढला आम्ही त्याच्यात बघा, त्याच्यात पण खूप साऱ्या मुंग्या दिसत आहेत. आणि हे पिल्लू जगू शकलं नाही, कारण की पूर्ण ते प्रोटीन कधीच मुंग्या घेऊन गेलेलं सगळं. तर तो बघा अजून पण त्याच्यावरती मुंग्या फिरत आहेत. तर हा बेबी पूर्णपणे डेड झालेला होता. तर परत अजून एक तिसरं अंडं आम्ही जेव्हा फोडून बघितलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा मुंग्या होत्या. ते बघा ते फुटलेलं आहे, त्याच्यामधून काहीतरी बाहेर निघत आहे. त्या अंड्याची कंडिशन तशीच होती आधीपासून. तर तेव्हा जेव्हा फोडून बघितलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक जिवंत बेबी आम्हाला त्याच्यामध्ये एक बेबी रॅट स्नेक भेटला. तर मित्रांनो, कृपया करून कोणी वाईट कमेंट करू नका. हा बघा पहिला बेबी रॅट स्नेक ब्रीथ घेत आहे, त्याचा पहिला श्वास. त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या मुंग्या त्याला चावत होत्या. थोडंसं प्रोटीन सॅक बाकी होतं,
पण ते कदाचित 1-2 तासामध्येच संपलं असतं. एवढ्या मुंग्या त्या अंड्यांवरती होत्या. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात तिसरा बेबी रॅट स्नेक रेस्क्यू केलेला आहे इकडे अंड्यामधून. आणि जसं त्याला बाहेर काढला तसा तो पळण्यासाठी ॲक्टिव्ह होता. तुम्ही आता बघतीलच त्याला. त्याची मुवमेंट बघा किती व्यवस्थितपणे तो एकदम मुवमेंट घेत आहे. फर्स्ट ब्रीथ एकदम. तर ह्या सापांना आम्ही तिन्ही सापांना रेस्क्यू करून एका बॉक्समध्ये ठेवलं, ज्याने त्यांची बॉडी वॉर्म राहील. आणि खूप सुंदर असा बेबी रॅट स्नेक आहे. हा तिसरा बेबी होता. टोटल आम्हाला 5 अंड्यांमध्ये 5 पिल्लं भेटलेली. त्याच्यातले 3 पिल्लं जिवंत होते. बाकीचे 2 बेबीज ऑलरेडीच ऑफ झालेले होते. असं कंडिशन आलेली की ह्यांना आम्ही सगळे अंडे मेलेले होते, त्यांच्यातून मुंग्या निघत होत्या. तर अज्यूम केलेलं की सगळ्या मुंग्यांनी खाऊन टाकलं. पण या व्यक्तीने सांगितलं की एक लास्ट ट्राय करू, आपण अंड्यांना ओपन करून बघू. सगळी अंडी खराब निघाली. शेवटच्या 3 अंड्यांमध्ये हे ब्युटिफुल असे बेबी रॅट स्नेक, हे बघा ह्याच्या हातात 2 आहेत, बेबी रॅट स्नेक निघाले. आणि आता आम्ही त्याला 2 तास झालेले आहेत त्यांना रिलीज करून अंड्यातनं बाहेर येऊन. आणि हेल्दी आहेत ते एकदम व्यवस्थित. त्यांनी बाईट करायचा पण ट्राय केला आम्हाला. दात लागणार नाही त्यांचे, खूप मऊ आहेत आणि चावले तरी नॉन वेनेमस स्नेक आहे. ठीक आहे. सो आपण त्यांना आता जंगलात व्यवस्थितपणे रिलीज करू शकतो. आता तुम्हाला वाटत असतील ते इतके छोटे आहेत, खाणार पिणार काय? तर अंड्यातनं जे पण प्रोटीन वगैरे जे निघतो स्टॉक, तर त्याच्याने ते 3-4 दिवस काढू शकतात. आणि आत्ता ते बाईट करत होते, ह्याचा अर्थ ते स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी रेडी झालेले आहेत. सो दिस इज द ब्युटिफुल रॅट स्नेक, इंडियन रॅट स्नेक. तुम्ही ह्याला आता रिलीज करताना बघू शकतात. ह्याच्या हातामध्ये, ह्याला धामण आणि अदिलवटसुद्धा बोललं जाते आपल्या एरियात. ओके. सो माझ्या हातात ठेव तिन्ही. ओके. सो बघा तिघांचे पण डोकं. तर मित्रांनो, पर्सन बिहाइंड द कॅमेरा आणि आपले ॲडिटर आणि जलद दोघे आता ह्या स्नेक्सना रिलीज करत आहेत जंगलामध्ये. आणि तुम्ही बघू शकतात सुंदर अशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावरती घाई दिसली आणि ते गायब होऊन गेले जंगलामध्ये. आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.